राष्ट्रीय समाज पक्षाचे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय दिगंबर शेठ आगवणे यांच्या प्रचारार्थ आज आपल्या जावली गावामध्ये त्यांचे असणारे कुलदैवत जावल सिद्धनाथ यांना नतमस्तक होऊन आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ आपण हे सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे एकाच आईची लेकर आहेत. एकानं मुख्यमंत्री व्हायचं आणि दुसऱ्या भावानं विरोधी पक्ष नेता व्हायचं. खऱ्या अर्थानं ह्यांची ही नुरा कुस्ती या तालुक्याला बघवत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी, येथील जनतेला खरा शाश्वत विकास देण्यासाठी, येथील जनतेच्या खऱ्या अर्थानं समस्या सोडवण्यासाठी आणि नुरा कुस्ती न खेळणारा आणि खरीखुरी कुस्ती खेळणारा एक पैलवान राष्ट्रनायक महादेवराव जानकर साहेब यांनी तुमच्या आमच्या दिमतीला पाठवलंय. दिगंबर शेठ आगवणे साहेब त्यांचं नाव आहे. दिगंबर शेठ आगवणे हे समाजकार्य असेल, राजकारण असेल, त्याच पद्धतीनं लोकांच्या मध्ये मिसळून या ठिकाणी कोणतीही एक कृती करण्याची धमक असेल, या सर्वांमध्ये त्यांच्या नेत्यापेक्षा उजवे ठरू लागल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचे डोळे असे विस्फारले गेले आणि त्यांना यांच्यातला खरा हिरा दिसायला लागला की या हिऱ्याचा जर उदय झाला तर आपल्याला उद्या घरी बसावं लागेल. या दुष्ट आणि कपटी वासनेनं त्यांनी खऱ्या अर्थानं दिगंबर शेठ आगवणे यांना फसवण्याचं काम केलं. छावणीसाठी जे काम केलं होतं ते घेऊन जावं लागणार आहे. त्यांनी कोरोना काळामध्ये रुग्णांची जी सेवा केली होती ते काम ते लोकांच्या पर्यंत घेऊन जावं लागणार आहे. त्याचप्रमाणे दुष्काळामध्ये त्यांनी ज्या ठिकाणी चिमणीला प्यायला पाणी नव्हतं अशा ठिकाणी त्यांनी जनावरांना सुद्धा पाणी दिलं, माणसांना सुद्धा पाणी दिलं. इतकं पुण्याचं काम करणारा हा पुण्यवान उमेदवार म्हणून आपल्याला लाभलेला आहे. त्या माणसाला आज त्यांच्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी त्यांनी मोठ्या उदार मनाने आपल्याला दान केल्या. आज आपल्याकडं त्यांना दान करण्यासाठी एकच गोष्ट आहे बांधवांना, ते म्हणजे तुमचं आमचं मतदान. राष्ट्रीय समाज पक्षाची नाही ही निवडणूक, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची नाही ही निवडणूक, 70,000 कोटीवाल्या पक्षाची नाही ही निवडणूक, दिगंबर शेठ आगवणेंची नाही ही निवडणूक, ना दीपक चव्हाणांची, ना कोण सचिन कांबळे पाटलांची, तर ही निवडणूक फलटण तालुक्यातील स्वाभिमानी जनतेची आहे. कारण आता जर तुम्ही स्वाभिमानानं जागा नाही झाला, आता माझ्या आता न्यूज 18 लोकमत न्यूज 18ला माझी आता मुलाखत झाली, त्यामुळे मला यायला वेळ लागला. ती मुलाखत 1-2 दिवसात प्रकाशित होईल. ऐका, ज्या वेळेस मी बोलत होतो त्यावेळेस सत्ताधारी, दोन्ही सत्ताधारी, त्यांना बोलता येत नव्हतं, त्यांना मान खाली घालावी लागली. संतोषजी म्हणले की दोन्ही एका आईची पिल्ल आहेत, एका आईची पोर आहेत, परंतु एका बापाची ती 2 पोर आहेत. ती म्हणत होती बारामतीवाल्यांना पळवलं. ती दोन्ही पक्ष बारामतीचे आहेत नाना, ती दोन्ही पक्ष बारामतीचे आहेत. 70,000 कोटी बी बारामतीचं, सगळंच बारामतीचं. आता मतदान द्यायला तुम्हाला स्वाभिमानी माणूस मिळालाय. या जावलीकरांना, जावलीच्या पंचक्रोशीतील लोकांना मला सांगायचंय, अरे आमदार निवडायचा आहे, आमदार स्वतः निर्णय घेणारा पाहिजे का 15 वर्ष मान खाली घालून निर्णय घेणारा माणूस निवडायचा आहे, का माझा मी सांगतो म्हणून ऐकणारा निवडायचा आहे. आपल्याला लोकशाही जीवन ठेवायची आहे. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी, लोकहितकर्मी लोकांकरवी चालवलेलं लोकराज्य म्हणजे लोकशाही. आणि फलटण मधल्या लोकांना आता लोकशाही जीवन करण्याची संधी आली आहे. मित्रांनो, कोरोना काळ आठवतोय का? ज्या काळात आपले लोकप्रतिनिधी बंगल्यात बसले होते, आपले लोकप्रतिनिधी राजवाड्यात बसले होते, एकमेव समाजकारणात काम करणारा लोकनेता दिगंबर आगवणे फलटणच्या गोरगरिबाच्या घरात दिवाळीचा बाजार पुरवणारा, त्या माणसांच्या घरात दिवा लावणारा, अरे गोरगरिबांच्या घरात दिवाळीला दिवा पेटवणारा. कोरोनाच्या काळात गोरगरिबाच्या हाताला काम नव्हतं, त्या माणसाच्या हातात पैसा नव्हता, म्हणून स्वतःच्या खर्चानं लोक या फलटण तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या घरात बाजार भरणारा हा लोकनेता. आज वस्तुस्थिती काय आहे तुम्हाला जनतेला आणि फलटण तालुक्यातील समाजाला सांगायचं, ज्या माणसानं हजारो घरात लॉकडाऊनच्या काळात देवा लावण्याचं काम केलं, त्या लोकनेत्याचं, त्या दिगंबर आगवणेच्या मुलाच्या घरात 3 महिने झालं लाईट नाही, त्यांचा मुलगा लाईट नसणाऱ्या घरात राहतो. अरे शर्मेची बाब आहे.
याचं आत्मचिंतन तुम्ही करणार आहे का नाही? अरे स्वाभिमानानं पर्याय मिळालाय, हे दोन्ही बाजूला करा आणि राष्ट्रीय समाज पक्षाने महादेवरावजी जानकर साहेबांना दिलेल्या या निर्भय योद्ध्याला मतदान करा. लात मारत तिथून पाणी काढणारा उमेदवार आहे, लात मारत तिथून पाणी काढणारा उमेदवार आहे, कुणाचं सांगून नाही. अरे प्रशासन कसं चालवायचं असतं तुम्हाला आमदार झाल्यानंतर कळेल. आणि तुम्हाला जावलीकर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सांगतोय, दिगंबर आगवणे फक्त आमदार नसेल, येणाऱ्या काळात आमदार नाही तर दिगंबर आगवणे मंत्री म्हणून फलटण तालुक्यात येईल. आणि तुम्ही या स्वाभिमानी माणसाच्या माग हे दोन्ही प्रस्थापित बाजूला करून तुम्ही स्वाभिमानानं मतदान कराल. एवढ्या पैसे आले तर पैसे घ्या, चोरीच आहेत. परंतु स्वाभिमानाने पैसे घेऊन दिगंबर शेठच्या शिट्टी समोरील बटन दाबा आणि या स्वाभिमानी नेता मुंबईत जाऊ द्या. नमस्कार. व्यासपीठावरून उपस्थित सर्वच मान्यवर व समोर उपस्थित सर्व जनता, आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. आज पहिला दिवस राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय दिगंबर रोहिदास आगवणे यांच्या प्रचाराची सुरुवात आपण जावलीचे सिद्धनाथ मंदिराचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करणार आहोत. खरं तर मी मागची पाढे अजिबात वाचणार नाही, कारण आपल्याला पुढं जायचं आहे. आपला संघर्ष खूप मोठा आहे, आपल्याला अजून लढाई करायची आहे. तिथं फक्त सुरुवात आहे. प्रत्येकाने मी दिगंबर आगवणे आहे हेच लक्षात घेऊन पुढं चालायचंय. आपल्यासोबत आता आगवणे साहेब नाहीये, परंतु लवकरच ते आपल्या बरोबर असतील. आपल्यासोबत ते प्रचार करणार देखील आहेत आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन आपण पुढे वाटचाल करणार आहोत. बोलायचं खूप काही, मनात खूप साठवून ठेवलंय बोलण्यासारखं, पण आता वेळ नाहीये, वेळ फार कमी आहे. माझ्या पाठीमागं पण बरेचसे जण बोलणार आहेत, पण मी एवढंच सांगेन की आपली सुरुवात चांगली झाली आहे, शेवट पण चांगलाच झाला पाहिजे. मनपूर्वक नमस्कार. आज आपला प्रचाराचा पहिला दिवस होता. शुभारंभही खूप चांगला झाला. मी सर्वांना एकच फक्त सांगेन, जास्त वेळ घेणार नाही, की कुठलाही कोणीही कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी कोणीही कुठल्याच दबावाला बळी पडू नका. आणि हा आपल्याला प्रचार दिगंबर आगवणे साहेब म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरातला प्रत्येक माणूस बाहेर काढून स्वतःच्या किमतीवर आपल्याला हा प्रचार करायचा. साहेबांविषयी तालुक्याला शेवटी साहेब सांगायची फार गरज नाही, कारण घराघरात पोहोचलेला आपला उमेदवार आहे. आगवणे साहेब ज्या मागेल त्याला मदत करण्याची भूमिका आगवणे साहेबांनी दिली. एक किस्सा तुम्हाला सांगतो मित्रांनो. आगवणे साहेबांनी मुंबईला निघालेलो, वहिनी साहेब तुम्हाला पण माहित नसेल. आगवणे साहेबांना आम्ही मुंबईला निघालेलो, एका युवकाचा फोन आला. युवकाचा फोन आल्यानंतर त्या युवकाने आगवणे साहेबांना म्हणला, सुविधा हॉस्पिटल होतं आपल्या ऑफिसच्या पाठीमागे चालू, त्या हॉस्पिटल एक पेशंट ऍडमिट होतं. सुविधा हॉस्पिटलमध्ये युवकाचा फोन आला की साहेब की आमचं असं पेशंट ऍडमिट आहे त्या हॉस्पिटलमध्ये आणि आम्हाला मदत नाही. साहेबांना त्यांनी 1 लाख रुपये मागितले. 1 लाख रुपये मागितल्यानंतर साहेब म्हणले, ज्योतिबा म्हणून एक पीए होता साहेबांचा, साहेबांनी ज्योतिबाकडे लावलं, त्याला मदत केली. साहेबांनी कुठले आडेवेडे घेतले नाहीत, मागेल त्याला मदत. म्हणजे देण्याची दान जर आपण या सातारा जिल्ह्यामध्ये सांगतोय, फलटण तालुक्याचा विषय सोडून द्या, ते दिगंबर आगवण्यामध्ये मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये कुणामध्ये दानत नाही. अनेक महारथीत एका साईडला हुकुमशाही आणि एका साईडला राजेशाही. शेवटी साहेब राजेशाही परवडली, पण हुकुमशाही नाही परवडणार तालुक्यात. एवढंच बोलते. त्या ठिकाणी सांगतो, जी आपल्याला चिन्ह दिली शिट्टी, त्या शिट्टी चिन्ह समोरून बटन दाबा, असं मतदान करा की खऱ्या अर्थाने परत जी कोणातील विरोधक उमेदवार दीपक चव्हाण आणि सचिन पाटील त्यांनी परत उभाच राहिलं नाही पाहिजे फलटण तालुक्यामध्ये. आदरणीय दिगंबर शेठ आगवणे यांच्या प्रचाराच्या नारळ फोडून आपण आज शुभारंभ केलाय. आपण नाथबाबाचा आशीर्वाद घेतलाय. निश्चित नाथबाबाचा गुलाल हा 23 तारखेला तुमच्या आमच्या अंगावरती पडल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास तुम्ही आम्ही बाळगला पाहिजे. कारण नाथबाबाच्या या पावनभूमीमध्ये आपण प्रचाराचा शुभारंभ केलाय आणि प्रचाराचा शुभारंभ करत असताना आमची लढाई धनशक्तीच्या विरोधात, ही जनशक्तीची लढाई आहे आणि जनशक्ती घेऊन जात असताना
आपण जर एकंदरीत विचार केला आपला उमेदवार आणि समोरचा प्रतिस्पर्धी बांधवांनो, ही विधानसभेची निवडणूक आहे, ही कोणत्या ग्रामपंचायतीची सोसायटीची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक राज्याचे कायदे बदलणारी, राज्याचे कायदे सांभाळणारी, तुमचं आमचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये नंदी बैल निवडायचा नसतो, स्वतःच्या मनानं निर्णय घेणारा माणूस निवडायचा असतो. अरे आजपर्यंत 15 वर्ष आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली, ज्याला आमदार म्हणून मुंबईला पाठवलं, नंदी बैलच म्हणावं लागेल ना. एखाद्यानं नंदी बैल कसा असतो, घुमू 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 वाजलं की मान हलवतो, पाऊस पडणार का, पडणार पडणार पडणार. तशी परिस्थिती आपल्या तालुक्याच्या आमदाराची आहे. वाड्यावरनं निरोप आल्यानंतर माणूस जेव्हा मान हलवणार, अरे तुमचा आमदार सभागृहात बोलणार कधी, वाड्याचा निरोप विधान भवनात जाणार कधी, असा आमदार तुम्हाला नको आहे. आम्हाला आमदार कसा पाहिजे, अरे जनतेची भाषा, तुमच्या आमच्या मनातले प्रश्न कायद्याच्या सभागृहात मांडणारा माणूस आमदार म्हणून मुंबईला पाठवायचा आहे. आता सांगितलं जातंय, मुळात काही दिवसापूर्वी मी नानाने आम्ही बघितलं, तिथं पत्रकार मित्र आहेत आमचे सगळे. लोकसभेच्या वेळेला सुद्धा माझ्याकडे माढा लोकसभेच्या वेळेला फलटण तालुक्याची जबाबदारी होती. या राष्ट्रीय समाज पक्षाच्या सहकार्यांना घेऊन आम्ही सगळेजण गावात जाऊन आमची भूमिका मांडत होतो. फलटण तालुक्यातल्या जवळपास 128 गावांमध्ये जाण्याचं काम मी या सहकार्यांच्या माध्यमातून केलं. त्यावेळेला मी सांगितलं होतं, माढा लोकसभेतून भाजप मुक्त करेन, राष्ट्रीय समाज पक्ष भाजप मुक्त करून दाखवेन. अरे माढा लोकसभेत आम्ही निश्चय केला होता, झालं. पण आता फलटण विधानसभेतनं सुद्धा कमळ मुक्त झालंय. कुठं कमळाचं चिन्ह आहे का, कमळ पाहायला मिळत नाहीये. आम्ही जे सांगितलं होतं ते करून दाखवलं. सांगण्याचं उद्दिष्ट आहे, ही लढाई दोन्ही नाईक निंबाळकरांच्या पायाखालची वाळू हरलेली आहे आणि दोन्ही नाईक निंबाळकरांना घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. मुळामध्ये आमची लढाई विद्यमान आमदाराशी होते आणि जे बाकीची माणसं आहेत ना, जे खासदार होते मागे, ते करवा कुठेतरी म्हणाले 4 तारखेनंतर आगवणे साहेबाचा फॉर्म दिसणार नाही, जानकर साहेब फॉर्म काढून घेतील. आज 4 तारीख होऊन 5 तारीख आलेले, आमचा फॉर्म आहे, नाथ बाबाचा आशीर्वाद घेऊन आज शुभारंभ होतोय. आता बोला, आता पुढे काय? आज त्यांना सांगतो, नाथ बाबाच्या आशीर्वादानं राष्ट्रवादीच्या या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल, डिपॉझिट जप्त. आमची लढाई विद्यमान आमदाराशी आहे. आणि ते काय आता नवीन फॅड काढलंय, आता ते कांबळे पाटील धनगर आहे म्हणून सांगितलं जातं. बाबा मी कुठे यांना मगाशी विचारलं, अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीत कधी कुणाला दिसला नाही, कधी कुठं समाजाच्या कार्यक्रमात माणूस दिसला नाही. अहो धनगर कधी दलित झाला मला अजूनही कळना. म्हणजे काय माणसाने जाती बदलून मतं मागावी? म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्रामध्ये कांबळे पाटलांसारखा माणूस धनगर आहे म्हणून प्रेझेंट करतात. अरे इतकी वाईट वेळ तुमच्यावरती आली. फक्त महादेव जानकरांनी राष्ट्रीय समाज पक्षाला किती दसका घ्यावा, इतकी भीती. उमेदवाराची जात बदलताय. अरे उमेदवार एससी मतदारसंघातून उभारलाय, याचा तरी जाण आणि भान तुम्हाला असू द्या. त्यामुळं आज तुम्हाला निर्धार आणि निश्चय करायचा आहे. परिवर्तन होणार आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. या मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार आहे. यांचं तरी डिपॉझिट घालू, पण विद्यमान आमदारांनी आता जे सांगितलं आमच्या सहकार्याने, विद्यमान आमदारांनी पुन्हा निवडणूक न लढता क्लास घेतले पाहिजेत, याचा बंदोबस्त तालुक्यातल्या सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेने करायचा आहे. तुम्ही आम्ही निर्धार केला पाहिजे, तुम्ही आम्ही निश्चय केला पाहिजे. मगाशी बोलताना संतोष ठोंबरेंनी आमच्या सांगितलं की माढा लोकसभेच्या वेळेला आमचा हिरमोड झाला. पण नाना आज तुमच्या साथीनं सांगतो, ही वेळ आहे सांगण्याची. सगळ्यांना वाटतं जानकर साहेबांना पवारांनी माढा सोडला होता, जानकर साहेबांचा निर्णय चुकला बरं का, माढा लढायला पाहिजे होता. अरे मला बी तसंच वाटलं, जानकर साहेबांचा निर्णय चुकला आणि जानकर साहेबांनी माढा लढला पाहिजे होता. पण वास्तव वेगळं आहे. पवारांनी काय गुगली टाकली? पवारांनी सांगितलं मला माढ्यामध्ये धनगराला उमेदवारी द्यायची आहे. का दिली नाही? ही फक्त गुगली काय होती? मोहित्यांचा होकार लवकर यावा यासाठी ही गुगली होती. आणि जर खरंच तुम्हाला मला जागा सोडायची असते, खरंच महादेव जानकरांना खासदार करायचं
द्यायचं असतं तर साक्षीदार 3 वेळा जानकर साहेब भेटायला गेले. पहिल्यांदा सांगितलं तुम्ही काय करा, फलटणवाल्यांना भेटा, माळशिरसवाल्यांना भेटा, करमाळ्यावाल्यांना भेटा. अरे जानकर साहेब सगळ्याला भेटले. सगळ्यांना भेटल्यानंतर परत गेले. परत म्हणाले जानकर साहेब तुम्हाला यांचा विरोध आहे, जानकर साहेब तुम्हाला त्यांचा विरोध आहे. निश्चित पवार साहेब तुमचा आम्हाला आदर आहे, पण तुमच्यासारख्या माणसाने आम्हाला नादी लावावं. जानकर साहेबांनी शेवटचा 24 तारखेचा अल्टिमेट दिलता आणि 24 तारखेला 12 वाजेपर्यंत तुमचा निरोप आला नाही तर मी दुसरा निर्णय घेईन. जानकर साहेबांनी सांगितलं. अहो देवेंद्र फडणवीस, अजितदादा त्यावेळेला, अमित शहा 20 वेळा फोन करायचे जानकर साहेब सांगत नव्हते. पण 24 तारखेला जानकर साहेबांनी निर्णय घेतला, आमच्या सगळ्यांच्या साथीने घेतला. तो निर्णय आम्ही महायुती सोबत जाण्याचा घेतला. अरे भारतीय जनता पार्टीची आमची युती झाली, परंतु आमचा विचार आणि भारतीय जनता पार्टीचा विचार वेगळा होता. ती आम्ही राजकीय तडजोड केली होती, कारण आम्हाला पवार साहेबांनी देखील दिलेला शब्द जाणला होता, आम्हाला फसवलं होतं. हे वास्तव माढा लोकसभेत होतं, असं झालं नव्हतं बांधवांनो. त्यामुळे तुम्हाला वास्तव कळालं पाहिजे. आणि आता सांगितलं जातं 84 वर्षाचा योद्धा म्हणतो माझ्या महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातामध्ये द्या, माझ्या हातामध्ये सत्ता द्या, महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलतो. काल नाना मी वाचत होतो, कोणतरी म्हणलं 84 वर्षात बँकवाला लोन देत नाही, 84 वर्षात विमा भरला जात, विमा घेतला उतरवला जात नाही, 84 वर्षात बँक कर्ज देत नाही, 84 वर्षात काहीच होत नाही. आणि 84 वर्षाच्या योद्ध्याच्या हातात महाराष्ट्र देऊन कसं व्हायचं आपलं? 84 वर्षाच्या योद्ध्याच्या हातात बँक कर्ज देत नाही, 84 वर्षाच्या माणसात देते का? म्हणजे विमा उतरवला जात नाही. आणि तुम्ही आम्ही महाराष्ट्रात आले, तुमच्याच हातात आजपर्यंत सत्ता होती. या देशामध्ये, या राज्यामध्ये तुम्ही विचार करा, या महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात होती? महाराष्ट्राची सत्ता तुमच्याच हातात होती. अरे आजपर्यंत जातीपातीमध्ये भांडण लावून राज्यसत्ता भोगण्याचं काम तुम्ही मंडळींनी केलंय. तेव्हा बांधवांना लक्षात ठेवूया. आता खऱ्या अर्थानं पुंडलिक मामा ह्या भागातले आमचे नेते होते, ते म्हणायचे जातीची युती करू, राजकारणाची शेती करू, आणि ही शेती आपल्याला करायची आहे. आणि राजकारणाच्या विरुद्ध एक चांगलं नेतृत्व म्हणून आगवणे साहेबांना आपल्याला मुंबईला पाठवायचं आहे. बांधवांना सुरुवात होते. निश्चित सांगतोय, पायाखालची वळू हल्लेले इथं प्रत्येकांनी, दोन्हीही विरोधकांनी उमेदवारांना आश्वासन म्हणजे लाभ काय, एक खोटं काय तर आम्ही असं करू, तुमचं हे करू करण्याचा प्रयत्न केला. पण उमेदवाराने आमच्या जयश्रीताई खंबीरपणे सांगितलं तुमच्या प्रलोभनांना मी बळी पडणार नाही, माझा विश्वास जनतेवर आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या जीवावर त्यांनी सगळ्या गोष्टीला लाथाडून तुमच्या जीवावरती ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही बांधवांना समजावलं पाहिजे. आज तुमच्या समोर अनेक प्रलोभन येतील, पैशाचे येतील. आज तुमच्याच माध्यमातून पैसे लुटलेत, ह्या माणसांनी तुमच्याच माध्यमातून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे, हा बदल घडणार आहे. बदलाचे साक्षीदार, बदलाचे भागीदार तुम्ही आम्हाला व्हायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी निवडणूक होत असताना मगाशी सांगितलं आपल्याला एक आमदार निवडायचा आहे. आणि आमदार निवडत असताना हा आमदार तुमच्या आमच्या मनातला असला पाहिजे, हा आमदार तुमच्या आमच्या हृदयातला असला पाहिजे. आणि दिगंबर शेठ आगवणेच्या माध्यमातून त्या माणसानं जे काम केलंय त्या कामाची जर उतराई करायची असेल तर आपल्याला मत द्यावं लागेल. अरे हे मत आज जर विचार केला तर मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून मताचा अधिकार दिलाय. हे मतदान आपल्याला करायचं आहे आणि ते खऱ्या अर्थानं शिट्टीच्या समोर मतदान करायचं आहे. एक बटन दाबल्यानंतर ना दोन्ही नाईक निंबाळकरांचा कार्यक्रम करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. इथं अनेक लोक आहेत आज आजूबाजूला बसलेत. मी विचारलं लोक का बाजूला बसलेत? कोण खासदारला भेटतंय, कोण दुसऱ्याला भेटतंय, प्रत्येकाला भीतीये. पण माझा आवाज ज्यांच्यापर्यंत जातोय त्या प्रत्येकाला सांगतो, भयमुक्त फलटण आम्हाला करायचं आहे. आम्हाला भयमुक्त फलटण करण्यासाठी तुम्ही जर ठरवलं, तुमचं एक मत फलटण भयमुक्त करू शकतं. तुमचं एक मत नाईक निंबाळकरांचा कार्यक्रम करू शकतं. तुमचं एक मत दिगंबर आगवणेसारखा माणूस आमदार म्हणून मुंबईला पाठवू शकतो. निश्चित तुम्हाला जर काय दिगंबर शेठ आगवणेंना द्यायचं असेल तर तुरुंगातून बाहेर येताना तो माणूस आमदार म्हणून बाहेर यावा, ही भूमिका तुम्ही आम्ही मंडळींनी घ्यावी. आणि निश्चित येणाऱ्या 20 तारखेला 4 नंबरचं आपलं बटन आहे, शिट्टी हे चिन्ह आहे. आपलं चिन्ह शिट्टी चिन्ह आहे. आणि या शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून दिगंबर शेठ आगवणेंना मुंबईच्या विधान भवनामध्ये पाठवा. आणि निश्चित ते लवकरच आपल्याला आमदार म्हणून सर्वांच्या
आपण स्वागत त्यांचं करू एवढाच विश्वास आणि निर्धार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. आजपर्यंत मी पंचायत समिती सदस्य झाली, पण मला कधीही कधीच पहिल्यांदाच आज मी बोलत आहे. माझ्याकडून काय चुकलं तर मला क्षमा असावी. उपस्थित मान्यवर आणि तुम्ही सर्व बसलेले बंधू आणि भगिनींनो, तुम्ही वेळात वेळ काढून आज इथं उपस्थित राहिले त्याच्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते. आज कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर आम्ही ही उमेदवारी स्वीकारलेली आहे. आज राष्ट्रीय समाजवादी पक्षाने महादेवजी जानकर साहेबांनी आमच्यावरती जो काही विश्वास दाखवला त्याच्याबद्दल त्यांचेही आभार मानते. आज गेली 27 महिने आम्ही जगण्यासाठी आणि लढण्यासाठी जो संघर्ष करत आहे, न्यायालयीन लढा तर आम्ही लढतच आहे, त्याच्यात आम्हाला निश्चित विजयही भेटणार आहे. पण आज माझं कुटुंब पूर्ण रस्त्यावरती आहे. घरदार प्रपंच काही. मी आज प्रचार करून मी संध्याकाळी कोणाच्या घरी राहायला जाणार आहे मला माहिती नाही, पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि फलटण कोरेगाव मतदारसंघातील फलटण कोरेगाव तालुक्यातील जनतेने ही साहेबांच्या पाठीशी उभा राहून त्यांच्यासाठी 2 महिने झालं वहिनी आपल्याला उमेदवारी अर्ज भरायचा आहे, तुम्ही मागं हटू नका. मला 28 तारखेपर्यंत माझा निर्णय काहीच नव्हता, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर मी या मैदानात उतरलेले आहे आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी व आमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहतील. ही मायबाप जनताच मतदानाच्या पेटूनच साहेबांच्या पाठीशी ही जनता आशीर्वादाच्या रूपे उभे राहील. ही माझी सर्व जनतेला एकच विनंती आहे की आज 2 दिवस झालं रोज सकाळ म्हणजे दिवसभर मी घरातून बाहेर पडले की माझ्याबरोबर जो कोण बरोबर बाहेर पडेल त्याला संध्याकाळी कोण बोलवलं जाते की काय तिथं जाऊन तुम्हाला काय भेटणार आहे, काय होणार आहे. पण जनतेला आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही समोर येऊ नका, माझ्याबरोबर फिरू नका, पण मतदानाच्या रूपातून आमच्यावरती जो काय अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा सोडा एवढंच मी सर्वांना आवाहन करते आणि एकच सांगते.